आज ना सकाळपासून एक ना एक गडबड वाटच बघत होती माझी। काल होती आषाढी एकादशी। आता ज्यांचा उपास नव्हता त्यांच्यासाठी मूग डाळीची खिचडी बनवली होती ना, हा झाला गडबड घोटाळा। हा तर फक्त टेलर आहे, पिक्चर तर अजून बाकी आहे। आता हा बघा, हा ना कुकर फक्त 1.5 महिना झालाय आणि याचा एवढा दांडाही तुटला। पण याच कुकर मध्ये मी खिचडी बनवायला घेतली। आता खिचडी होते तोपर्यंत म्हटलं बाहेरने फेरफटका मारून येते। त्यातनी खूप दिवसांनी ह्या गुलाबाच्या फांदीला मस्त कळी आली आणि हा कोणता फुल आहे काय माहिती, पण याचा सुगंध इतका मस्त येतो ना। मोगऱ्याच्या फुलाचा कसा सुगंध असतो ना, तसा सुगंध असतो याचा। आणि हे फुलं बघा, याची पानं लाल आहेत, कागदासारखी पातळ, आणि फुलं खूप छोटी छोटी आहेत। तशी अजून एक फुलं आहेत, खूप सारी पानं आहेत आणि पिवळ्या रंगाची अगदी छोटी छोटी फुलं आहेत। चला आता खिचडी पण झाली असेल, घरात येऊन गॅस बंद केला, वाफ पण निघालीच होती आणि मस्त अशी खिचडी तयार झाली होती। सुगंध तर खूपच मस्त येत होता आणि गडबड घोटाळा इतका खरं माझा मोठा झाला। एक बरणी काढायला गेली आणि ढिगाने बरं भांडी पडली। आधीचं काम कमी नव्हतं का, अजून हे पण काम वाढलं। असो, मी तर आता संध्याकाळी भाजी मार्केटमध्ये आले, भाजी घेतला आणि परत घरी आले। आता मस्त गरमागरम चहा पिला, कारण की उपवास आहे आणि उपवास सुटणार तो दुसऱ्या दिवशी, म्हणून आता साबुदाण्याची खिचडी बनवली। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, बाय।